केंद्रीय राज्यमंत्री तसेच माजी खासदार रावसाहेब दानवे यांची पोलखोल करणार आहोत। आजच्या बोलबिंदास बोलमध्ये आपण भोकरदन तालुक्यातील विझोरा गावातील गट क्रमांक 77 मध्ये येऊन थांबलेलो आहोत आणि हा गट क्रमांक 78 जो आहे माझ्या जवळ बघताय, हा गट क्रमांक रावसाहेब दादाराव दानवे यांच्या नावावर क्षेत्र हे 74 आर दाखवत आहे आणि 74 आरच्या लगत 77 क्रमांकाचा गट नंबर आहे आणि गावंडे नावाचे शेतकरी आहे, त्यांच्या आईच्या नावावर क्षेत्र आहे आणि येण्या जाण्याचा जो काही रस्ता आहे सार्वजनिक शिवरस्ता आपण ज्याला म्हणू, ते शिवरस्ता 33 फुटाचा असतो। संपूर्ण शिवरस्ताच रावसाहेब दानवे यांनी बंद केलेला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे म्हणतात की मागेल त्याला रस्ता आणि कुणाची अडवणूक केली तर गुन्हा दाखल करण्यात येईल। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब दानवे हे जे माजी खासदार आहेत, केंद्रीय राज्य मंत्री आहेत माजी, त्यांनीच रस्ता या शेतकऱ्याचा अडवलेला आहे। तुम्ही म्हणतात ना बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, तुम्ही जर या राज्यमंत्र्यावरती गुन्हा दाखल केला तर तुम्हाला खऱ्या अर्थानं म्हणू की तुम्ही बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या काव्यपंक्तीप्रमाणे वावरतायत। परंतु वस्तुस्थिती आपण जर बघितला, हा 7/12 बघितला, हा निकाल दिलेला आहे 23/3/2023 रोजी तहसीलदार भोकरदन यांनी आणि हा रस्ता खुला करावा असं देखील तहसीलदाराने सांगितलंय। आपण बघता या ठिकाणी रावसाहेब दादाराव पाटील दानवे यांनी सदर जागेवर काय इथं इमारत बांधलेली आहे, इथं महाविद्यालय सुरू केलेलं आहे त्यांच्या गट क्रमांक 78 मध्ये आणि या ठिकाणी जे काही आहे कंपाऊंड वॉल माझ्या पाठीमागे बघताय, संरक्षण भिंत केलेली आहे। या ठिकाणी हे अर्जदार होते, यांचा अर्ज जो आहे तहसील कार्यालय भोकरदनच्या तहसीलदारांनी मंजूर केलेला आहे। वादी यांनी त्यांच्या मोजे विजोरा येथील गट क्रमांक 77 मध्ये शेत जमिनीसाठी जाण्यासाठी गट नंबर 78 च्या पश्चिमेकडे दक्षिण उत्तर वॉल कंपाऊंड लगत उपलब्ध असलेल्या रस्त्याचा वापर करावा, हा वापर करावा। परंतु हा रस्ताच आता बंद झालेला आहे, या रस्त्यातून जायचं कसं? मला एकच सांगा रावसाहेब दानवे, या शेतकऱ्यांची ही शेती आहे, आपण दाखवू शकता ही शेती आहे, या शेतीवर येण्यासाठी एकतर हनुमानासारखा जन्म घ्यावा लागणार, उडून या ठिकाणी सर्व काही शेतीची मशागत करण्यासाठी अवजारे आणावं लागणार। या शेतकऱ्यांचा आदेश फक्त तहसीलदारांनी जो केला त्या आदेशाला केराची टोपली मंडळ अधिकारी असतील, तलाठी असतील यांनी दाखवलेली आहे। आपण या ठिकाणी मंडळ अधिकाऱ्याला या ठिकाणी नोटीस काढलेली आहे तहसीलदारांनी रस्ता मोकळा करण्यासाठी। बघू शकता मंडळाधिकारी बागई धावडा भोकरदनच्या अंतर्गत तहसील अंतर्गत येणारे, इथं सांगितलं संदर्भी अर्ज यासोबत पाठवण्यात येत असलेल्या कार्यालयाच्या आदेशामध्ये नमूद प्रमाणे सदर रस्ता मोकळा करून अहवाल या कार्यालयात सादर करावा। रस्ता मोकळा करण्यासाठी फक्त या शेतकऱ्यांची पूर्ण चप्पल झिजली, यांचे शेतकऱ्यांची पाये झिजली, परंतु न्याय मिळेना। कारण की पुढे आहेत आमदार पुत्र संतोष दानवे आणि पिताजी रावसाहेब दानवे आणि मग न्याय मागायचा कुणाकडे? कारण की सगळं रिमोट कंट्रोल तालुक्यातलं तहसीलदाराचा असेल, उपविभागीय अधिकाऱ्यांचा असेल, जिल्हा अधिकाऱ्याचा असेल, महसूल मंत्री देखील त्यांचे स्नेही मित्र आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना न्याय मिळणार कोण आणि देणार कोण? मग शेतकऱ्याची जमीन रस्ता न मिळाल्यामुळे एक दिवस असा येते शेतकऱ्याचा की रावसाहेब दानवे म्हणतील की मला शेती देऊन टाका, मी ती शेती घेऊन टाकतो। मग पहिलीच अमाप संपत्ती स्थावर जंगम मालमत्ता वैतागून शेतकरी ती शेती कवडीमोल भावात घ्यायची, हे ध्येय धोरण रावसाहेब दानवे यांच्या डोक्यात असावं। त्या शेतकऱ्यासाठी मरण जरी आलं तर मागे हटणार नाही, कारण की हा जगाचा पोशिंदा या वयामध्ये संघर्ष करत असेल आणि त्या संघर्षाला यश मिळत नसेल तर म्हणजे इथली दलिंदर व्यवस्था याला जबाबदार आहे, इथलं दलिंदर राजकीय नेता याला जबाबदार आहे। बिंदासपणे बोला काका, काय सांगायचं तुम्हाला रावसाहेब दानवे यांच्या संदर्भामध्ये? काय अन्याय झाला तुमचा? माझ्यावर एवढा अन्याय झाला, माझा रस्ता तर सोडाच, रावसाहेब दानवे आमच्या पत्नीला बहीण मानतो आणि त्या बहिणीचा सुद्धा रस्ता अडवलेला आहे। आमचं सगळी स्थिती इथे आहे आणि रावसाहेब दानवे त्यांच्या माणसाला सांगतात आणि त्यांचं जे काम करायचं ते करतात। कोविडच्या पिरियडमध्ये घराच्या बाहेर निघू नका असं मोदी साहेब सांगत होते आणि त्यांनी कोविडच्या पिरियडमध्ये रस्ता अडवलेला आहे। का अडवला आहे काही माहीत नाही, परंतु त्यांचा हेतुपुरस्कार विचार असावा की बांनी ही जमीन मला द्यावी। त्याच्यानंतर मी बऱ्याच जेव्हा म्हणजे तहसीलदार, SDO, कलेक्टर या सगळ्यांना भेटून आजपर्यंत मी परेशान झालो। आज त्या गोष्टीला 7 ते 8 वर्ष होत आहेत, अजून माझी रस्त्याची तर जाण्या अवस्था आटोपत नाही, परंतु अजून काय होईल हे सांगू शकते। शेवटी नाईलाज असतो, एखाद्या दिवशी मरण पत्करावं लागेल, हाच मार्ग माझ्यासमोर उभा आहे, बाकी काही नाही। माननीय
मुख्यमंत्री साहेब, माननीय बावनकुळे साहेब, माननीय पालकमंत्री जालना, माननीय कृषी मंत्री, या सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही स्वतः स्पॉटवर या. तुमचे अधिकारी कोणत्याही कामाचे नाही, सगळे येतात, चुकीचा निर्णय देतात आणि आम्हाला त्रास देतात. बाकी तुम्ही स्वतः या, बघा, आणि आमची जर थोडीशी जी 1% चूक असेल तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहे. काय सांगायचं रावसाहेब दानवेला या व्हिडिओच्या माध्यमातून? रावसाहेब दानवेंनी जे हे पहिल्यापासूनच केलं आहे. रावसाहेब दानवे, मी त्यांचा म्हणजे अतिशय जवळचा माणूस. काय ते आले की 15 दिवसात, महिन्यात माझ्या घरी यायचे. माझ्या पत्नीने त्यांना 50 वेळा तरी ओवाळलं असेल घरात बसून. त्यांचं म्हणजे औक्षण केलं. त्यांनी 10-12 हजार रुपये त्याच्या ताटात टाकले आणि त्यांनी आमचा रस्ता अडवला आणि आमच्यावर काही संबंध नसताना त्यांनी हा रस्ता अडवून ठेवलेला आहे. आम्ही काय करावं हे आम्हाला सुचत नाही. आमची पती, पत्नी, मुलं माझ्या विरोधात गेली, सगळे माझ्या विरोधात गेले. मी काय करावं हे शासनाने सांगावं, मुख्यमंत्र्यांनी सांगावं. आता हा रस्ता तुमच्या पाठीमागे पूर्ण बंद आहे? पूर्ण बंद आहे. अहो, मी सांगतो, बैलगाडीचा रस्ता म्हणजे त्यांनी सांगितलं की 16 फूट रस्ता सोडलेला, ॲक्च्युअल 1.5 फूट रस्ता नाही. तुम्ही पाहताय या रस्त्याने कसं जायचं, कसं यायचं. या माझ्या शेतात पुढची रूपरेषा कशी असणार आहे? माझ्या शेतातून पूर्वीपासून माझ्या जे शेतात पाणी असायचं, सगळं गाव यावयाशी आहे. माझ्या विहिरीतून पाणी भरायचं. कोणी म्हणजे हरवलं नाही, परंतु यांनी 8 वर्षापासून 7 वर्षापासून म्हणजे गावकऱ्याला आता तुमचा रस्ता नसल्यामुळे पाणीच भेटत पाणी भेटत नाही. आणि बहुतेक आमच्या विहिरीचं पाणी पिणारे गावात 90% लोक आहेत की कमीत कमी माझ्याच विहिरीचं पाणी पित होते. याच्यातून काही पैसे मागणी केली कधी पाण्यासाठी लोकांकडून तुम्ही? नाही, कधीच नाही. विनामूल्य सेवा होती? बिलकुल विनामूल्य सेवा. माझं 10-10, 15-15 गुंठ्याचं नुकसान झालं, मी कधी बोललो नाही. बरं, मग पाणी आता गावकऱ्यांना भेटत नाही इथून? नाही, आता ते आहे त्यांचं सरपंच, ते काय त्यांचं चाललंय. ते आता कुठून आणतात, काय आणतात. बघू शकता, हा रस्ता पूर्ववत होता, परंतु रावसाहेब दानवे यांनी हा रस्ता बंद केल्याचा आरोप जो आहे. तुमचं नाव काय? तानाजीराव गणपतराव पाटील गावंडे. यांचा रस्ता अडवला आणि यामुळं ज्या विहिरीतून पाणी संपूर्ण गावाला पुरवल्या जायचं आणि गावकरी यायचे पिण्यासाठी, शुद्ध पाणी आहे विहिरीचं आणि नितळक्षार पाणी प्यायला भेटायचं, परंतु ते काही पाणी आता रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांनी या पाण्याकडे पाठ फिरवली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.